नमस्कार पशुपालक मित्र हो. मी डॉक्टर प्रकाश पवार, फ्रेंड ऑफ एनिमल या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व पशुमालकांना किंवा गरजू लोकांना सर्व प्रकारची माहिती ही विनामूल्य पुरवत असतो आणि पशुसेवा ही करत असतो. परंतु मित्रांनो, माझ्या पुढे अनेक असे काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं मला समजले परंतु लोकांच्या पर्यंत पोहोचावीत असा एक माझा हेतू आहे. आणि त्या उद्देशानेच हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य पाहावा. पहिल्यांदा आपण सर्वांना नम्रतेची विनंती करू. आणि बारकाव्यानं व्हिडिओ ऐकल्यास तुम्हाला तुमच्या लक्षात काही गोष्टी येतील त्याच्याबद्दल मला तुमच्या कमेंट्समध्ये कळवावे असं मी सुरुवातीला विनंती करतो. आता मित्रांनो, मी माझ्या मूळ मुद्द्यालाच हात घालतो किंवा जो तुमचा आमचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्या विषयाकडेच आपण म्हणजे पशुधनाकडे वळूया. मी पशुवैद्यकीय व्यवसाय करत असलो तरी सुद्धा आज या ठिकाणी एक तुमच्यासारखाच सर्वसामान्य पशुमालक आहे असं समजून हा व्हिडिओ ऐकावा. मित्रांनो, या व्हिडिओच्या बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की तुम्हाला सर्वांनाच पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये नेमकं काय आहे, तुमच्या पशुधनांचा ऱ्हास का होतोय, पशुधनामध्ये वाढ होते परंतु नुकसान त्याच पटीने होत असतं, त्याच्याबद्दल बरेचसे काही बारकावे मला मांडायचे. आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक ऐकणं मला आवश्यक वाटतं. आता एक साधी सोपी गोष्ट अशी आहे की तुमचं जनावर आजारी पडलं, मग ते गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कुत्रा, मांजर यांनी कोणताही प्राणी असो, या प्राण्याला तुम्ही ज्या वेळेला पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये घेऊन जातात त्यावेळेला जे कोणी तिथं पशुवैद्यकीय अधिकारी असतील ते तुम्हाला आजारपणातला पूर्ण इतिहास विचारत असतं. आणि हे कधीपासून झालं, कसं झालं, सुरुवात कशी झाली, असं होतं का, तसं होतं का, तुम्ही काय खायला घातलं, पाणी कसं दिलं, कुठं बांधता वगैरे. तुमचा प्रश्न एकच असतो की माझं जनावर खात नाही, पीत नाही, लंगडतंय, अन्य काय, किंवा खूप दिवस आजारी. खरं तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या वेळेला आपण तज्ञ पशुवैद्यकांच्या वेळी जातो त्यावेळेला एका खूप प्रकारे अशा आपण त्यांच्याकडे पोहोचतो. ते अशा म्हणजे ते पशुवैद्यक आपल्या प्राण्याला, आपल्या जनावराला चांगल्या प्रकारची, चांगल्या प्रतीची, चांगल्या दर्जाची सेवा देतील आणि ते आपल्याला मिळेल. परंतु या ठिकाणी सर्रास संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बघितला तर माझ्या माहितीप्रमाणे अशी सेवा बऱ्याच अंशी कुठे मिळालेली दिसत नाही की जी लोकांच्याकडून तिथं मला ऐकायला मिळते किंवा लोक मला फोनवरून सांगत असतात. ती अशी की पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये दखल घेतली जात नाही. अत्यावस्थ पेशंट असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्याच्यावरची जी पशुवैद्यकीय सेवा योग्य प्रकारे व्हायला हवी किंवा चांगल्या प्रकारे द्यायला हवी तेही मिळत नाही. आणि कधी कधी मग काही ठिकाणी पशुवैद्यकांच्याकडून थोडस संभाषण व्यवस्थित होत नाही, अशा प्रकारच्या काही गोष्टी ऐकायला मिळतात. परंतु मित्रांनो, काही ठिकाणी असं होऊ शकतं ज्या ठिकाणी पेशंटची गर्दी होऊ शकते त्या ठिकाणी डॉक्टर्स अवेलेबल होऊ शकतात किंवा पशुमालक सुद्धा त्यांना थोडस अस्थिर करून सोडतात. त्याच्यामुळे कदाचित हे होत असावं असं आपण समजूया. परंतु मित्रांनो, प्रश्न असा आहे की कोणत्याही पशुवैद्यकाकडे गेल्यानंतर तुम्ही तज्ञ पशुवैद्यक आहे म्हणूनच तुम्ही त्याच्यापर्यंत सेवेसाठी जात असता. आणि ही सेवा देत असताना सर्व प्रश्न विचारले तरी सुद्धा तुमची जनावर बरे होताना दिसत नाही किंवा
धोक्यामध्ये गेलेली आहेत किंवा जाऊ शकतात सुद्धा. हे असं का होतं? तर पशुवैद्यकांनी जाणीवपूर्वक एखादी गोष्टी टाळणं किंवा त्यांचं अज्ञान असेल किंवा काही गोष्टींचं त्यांना कंटाळा आलेला असेल, परंतु शासनानं नेमस्त केलेल्या पशुवैद्यकांनी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी भले मोठे पगार दिलेले असतात आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांनी तुमच्या आमच्यासाठी त्यांची नेमणूक केलेली असते आणि ही नेमणूक या ठिकाणी फलित होताना दिसत. आता म्हणून माझं एक मत आहे की महाराष्ट्रातील किंवा भारतातील किंवा भारताच्या बाहेर जे काही पशुसेवक असतील त्यांना मी एकच रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचा कोणताही प्राणी असो, हत्ती असो, बैल असो, घोडा असो, शेळी मेंढी असो, कुत्रा मांजर असो, काहीही प्राणी असो, तो प्राणी अशा तज्ज्ञ पशुवैद्यकांच्याकडे की जे PBSC MSc किंवा अन्य बाहेरच्या देशांच्या पदवी मिळवलेले जे डॉक्टर्स आहेत, ज्यांनी मास्टर की मिळवलेली आहे, ज्यांना अनेक पुरस्कार मिळालेले असतात, त्यांना तज्ज्ञ म्हटलेलं असते, अशा पशुवैद्यकांच्याकडे तुम्ही तुमचं जनावर ज्या वेळेला घेऊन जाता त्यावेळेला त्यांना एकच प्रश्न विचारायचा किंवा त्यांना सांगायचं किंवा रिक्वेस्ट करायची की माझा हा प्राणी आजार आहे आणि याला काय झाले ते तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. आता या ठिकाणी माझं असं मत आहे, असं का म्हणायचं, तर जनावर मूकच असते, ते त्याची भाषा कोणालाच कळत नाही, स्वतःच्या मालकालाही ते सांगू शकत नाही आणि मालक जनावर इतकाच मुका असतो कारण त्यालाही त्याची भाषा समजून घेता येते. मित्रांनो, मग आता इथं जनावरांची भाषा समजून घेण्यासाठी कोण आहे, तर पशुवैद्यक आहे की जे खूप मोठे दवाखाने आहेत, हॉस्पिटल्स आहेत की ज्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा दिली जाते, पुरवली जाते. अशा पशुवैद्यकीय दवाखान्यातील मोठ्या पदवीच्या डॉक्टर्सना असे प्रश्न तुम्ही विचारू शकता. सर प्लीज मला या जनावरांच्या बद्दल काय आजार नाही, काही कल्पना नाही, परंतु हे खात नाही, पीत नाही आणि काही गोष्टी असतील तर तुम्ही पहा. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की डॉक्टरनी तुमच्या पेशंटला सर्व प्रकारची तपासणी करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. मालकाने एकच प्रश्न सांगितलेला आहे की माझ्या जनावराला झालंय काय, मला कल्पना नाही, मी सांगू शकत नाही, ते तुम्ही करा. आता या ठिकाणी खरी जबाबदारी तुम्ही सोपवलेली जी डॉक्टरांच्याकडे आहे, ते पुढचं पाऊल उचलणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे, डॉक्टरचं काम आहे. ते असं आहे की तुमच्या जनावराचा सर्व इतिहास ठरवणे, मनातून अभ्यासातून ठरवणे, काय झालं असेल, त्यासाठी मी काय केलं पाहिजे, मला कोणत्या तपासण्या आवश्यक आहे, त्या तपासण्यातून काय निष्पन्न करायचं आहे, त्या तपासण्यातून निष्पन्न केल्यानंतर जे काही मेडिसिन चॉईस होणार आहे त्या मेडिसिनचा रिझल्ट येईल का. जर इतका करावं लागत नसेल तर मग मी मला जो अनुभव आहे किंवा माझ्या प्रॅक्टिसमधून ज्या काही सक्सेसफुल गोष्टी गेलेल्या आहेत त्याच्यावरचे हे उपचार करू शकतो आणि ते जनावर बरं होऊ शकतो. असं जरी केलं तरी हरकत नाही आणि असं केलं तरी हरकत नाही. म्हणजे डॉक्टरने विज्ञानाचा आधार घेतला तरी हरकत नाही, कारण विज्ञान हे आता लोकांना त्याच्यासाठी एक सोपं माध्यम झालेलं आहे. उदाहरणार्थ एखादी सिमेंटची कांडी जर तुम्ही युट्यूबमध्ये किंवा गुगलवर त्याचे नंबर्स टाकून सर्च केलं तर तुम्हाला ती कोणत्या कंपनीनं बनवली, किती तारखेला बनवली, किती दिवस चालू शकेल, त्याच्यातले स्पर्म कोणत्या ओळीचे आहेत, त्याचं नाव काय, त्याचं एज किती वगैरे. तसं या ठिकाणी सुद्धा पशुवैद्यकांना ब्लड टेस्ट करताना रक्ताचा एक थेंब मशीनमध्ये ढकलला की दुसऱ्या बाजूने ब्लड रिपोर्ट बाहेर येतो. त्याच्यासाठी काही सेकंदाचा अवधी लागतो. ब्लड रिपोर्ट वाचण्याइतके सक्षम असतात, विद्वान असतात, तज्ञ असतात. मित्रांनो, असे ब्लड रिपोर्ट्स बघून ते ठरवू शकतात, कारण त्यांचं ज्ञान असते त्याच्याप्रमाणे ते उपचार करू शकतात.
त्यांना आवश्यकता वाटली ते एक्सरे करू शकतात, जिथं आवश्यकता वाटेल तिथे. अन्यथा एक्सरे म्हणजे शोचं ठिकाण किंवा शोचं माध्यम नाही. जिथं जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी ते केलंच पाहिजे. परंतु या ठिकाणी पशुपालकाने नुसती बघायची भूमिका घेतली की डॉक्टर काय करतात आणि मला फक्त ते बघायचंय किंवा मला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचंय. मला याच्यातलं काय माहिती नाही, मला काही कल्पना नाही. जनावरांना काय माहिती हो काय होते माहिती नाही, ते काय मला सांगत नाही आणि कोणालाही सांगत नाही. जे सांगते ते डॉक्टरला सांगते. कारण प्रत्येक डॉक्टरनी या क्षेत्राचा, या पशूंचा, शरीरशास्त्राचा सर्व पुरेपूर पुरेपूर असा अभ्यास केलेला असतो आणि पशुज्ञान मिळवलेलं असते. म्हणून त्यांना त्या शासनानं पदव्या बहाल केलेल्या असतात आणि त्यांना BSc MSc मास्टर ऑफ सायन्स, सायन्स ऑफ वेटरनरी डिग्री जी आहे BSc, अशा पदवींचे जे डॉक्टर्स आहेत, सर्जन्स आहेत, या प्रत्येक डॉक्टरनी खरं तर अशी जबाबदारी पशुपालकांना सोपवल्यानंतर ते झटकता कामा नये, ती स्वीकारली पाहिजे. आणि खरोखर पशुपालकाला यातलं काही कळत नाही, ते माझं काम आहे, मी बघितलं पाहिजे, मी ठरवलं पाहिजे आणि ते दुखणं मीच बरं केलं पाहिजे. ज्या वेळेला असा पशुवैद्यक तयार होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं पशुवैद्यकीय सेवा तुमच्या जनावरांना चांगल्या प्रतीची मिळू शकेल. परंतु या ठिकाणी महाराष्ट्रभर पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या अपुरे, तज्ञ पशुवैद्यकांची संख्या अपुरे आणि मग तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना तज्ञ पशुवैद्यकाचं गुण हे नाही की मग प्रत्येक मालक भांबावलेला असतो, मग त्याला वाटेल तिकडे तो जातो, त्याच्यासाठी बाहेर. मग एखादं झाड पाला देत असेल, तेल पाजत असेल, कोणी काय करत असेल, कोणी खाजगी पशुवैद्यकीय व्यवसाय करत असेल, तर त्याची मदत ते घेत असतात. कारण तो त्यांचा स्वातंत्र्याचा भाग आहे, त्यांना अडवण्याचा कोणच नाही अधिकार नाही, कारण त्यांचा ते पशु आहे. परंतु शासकीय दवाखाने केलेत कशासाठी? तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चाची आणि उत्तम प्रकारची सुविधा मिळाली पाहिजे, हा या पाठीमागचा खरा उद्देश आहे. आणि मित्रांनो, ही मिळवायची असेल तर पशुपालकाने डॉक्टरांना बोलतं केलं पाहिजे, डॉक्टरांना बोलायला शिकवलं पाहिजे आणि डॉक्टरांनी पशूंच्या शरीरात शिरून नसा अभ्यास त्याने आधीच केलेला असतो. परंतु तुम्ही ज्यावेळी लहान पशु विचार त्यावेळेला पशुवैद्यकानं त्याच्यासाठी काही कालावधी दिला पाहिजे आणि त्या कालावधीतून त्यानं डिसिजन घेतला पाहिजे की या जनावरांना हे झालेलं आहे, अशा प्रकारचा आजार आहे, मला एक गंभीर स्वरूपाचा समस्येचा भाग दिसतो आणि तो मी सोडवला पाहिजे किंवा ते सोडवणं माझं काम आहे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमचे पशु चांगले होतील. जर तुम्ही असं नाहीच बोलला तर मात्र तुम्हाला पशुवैद्यकीय सेवा चांगल्या रीतीची मिळणार नाही आणि तुम्ही मग वेगवेगळ्या दवाखान्यांची डॉक्टरांची नावं घेऊन सरळ सरळ म्हणू शकता की इकडे गेलो त्यांनी सर्व्हिस नाही दिली, इकडे गेलो ते सरळ बोलले नाहीत, या कुठे गेलो त्यांनी फोनच उचलला नाही, अमुक ठिकाणी गेलो ते जागेवरच नव्हते, अमुक ठिकाणी गेलो ते येतच नाही बोलले, मी बिझीच आहे, मी आउट ऑफ स्टेशन. म्हणजे तुम्हाला अनेक प्रकारची कारणं सांगून टाळण्याचा केलेला एक तो प्रयत्न असतो. मित्रांनो, असं काही जरी असलं तरी तुम्ही तुमच्या जवळच्या मोठ्या पशु चिकित्सालयाच्या ठिकाणी जर असाल आणि तुम्हाला अशी सेवा जिथं निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते, ज्यांना 24 तास शासनानं राहण्याची सोय केलेली असते, मोठमोठे पगार असतात, त्या ठिकाणी डॉक्टर्स असणे गरजेचे असते आणि सुट्टीच्या कालावधीमध्ये कदाचित ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी जाऊ शकते किंवा त्यांनी गेलं पाहिजे किंवा त्याचं कुटुंब असते त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी वेळ द्यायला हवा. परंतु पशुवैद्यकीय सेवेच्या कालावधीमधली जी सेवा आहे ती सेवा या पशुवैद्यकांच्याकडून अत्यंत चांगल्या स्वरूपाची मिळणं खूप गरजेचं आहे आणि अशा महाराष्ट्रभर मोठमोठ्या दवाखान्यांची संख्या झाली पाहिजे, तरच चांगले पशुवैद्यक शासनाच्याकडून निर्मिती झालेली त्या ठिकाणी
नेमले जातील आणि नेमस्त पशुवैद्य हे एक भल्या मोठ्या जबाबदारीचे आपण जबाबदार आहोत. त्या गोष्टीसाठी आपल्याला ज्यासाठी आपल्याला शासनानं नेमलेलं आहे ती एक मोठी जबाबदारी आहे, ती मी पार पाडली पाहिजे. अन्यथा माझ्या पगारावरती परिणाम होईल. माझे कुठेतरी शासन दरबारी जर एखाद्या शेतकऱ्याची तक्रार आलीच तर त्याची दखल घेतली जाईल. मला पाय उतार व्हावं लागेल, घरी जावं लागेल. याची भीती जर त्यांच्या मनामध्ये जर तयार झाली तर मात्र तुमच्या या प्रश्नाच्या उत्तराला नक्कीच तज्ञ पशुवैद्यक दाद देतील आणि निव्वळ त्यांच्या सेवेचा कालावधी ठेवून धरला तरी पशुवैद्यकीय दवाखाने सोबत एकही जाणार नाही. त्यांचा मोबाईल आउट ऑफ रिच कधी होणार नाही. ते कोणतेही बहाणे सांगणार नाहीत आणि जे बहाणे असतील ते शासनाच्याकडे त्यांनी लेखी स्वरूपात दिलेले असावेत. ते सत्य काय असेल तर ते पशुसंवर्धन खाते ठरवेल आणि अचानक जे काही आपत्ती उद्भवू शकते त्याच्यासाठी नंतर त्यांनी तशा अशा काही तक्रारी शासन दरबारी दिल्या तर त्याही ग्राह्य धरल्या जातील. परंतु या ठिकाणी चांगल्या पशुवैद्यकांनी चांगली सेवा जर तुम्हाला द्यायची असेल तर त्यांच्यातच विद्वत्ता चांगली असायला हवी आणि ती विद्वत्ता कमी असेल तर त्यांनी ती वाढवण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक पशुमालकाच्या प्रश्नोत्तराला आपण पुरलो पाहिजे, त्यांना उत्तरं दिलीच पाहिजे. याच्यासाठी तुम्ही बांधील आहात. हे एक मी सुद्धा शेतकरी यांना त्यानं हा प्रश्न मी विचारू शकतो आणि तो माझा अधिकार आहे. आज बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठे दवाखाने असले त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये शासनाचा पशुवैद्यकीय औषधांचा पुरवठा हा केलेला असतो. तरी सुद्धा जे काही औषधं उपलब्ध नसतील ते औषधं मेडिकलमधून लिहून दिली जातात आणि त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करायला सांगितलं जातं. असे पशुमालक अशा औषधांचे पुरवठा करतात, आणून देतात, तरी सुद्धा रिझल्ट येत नाहीत. आता खरं तर इथं पुढं डॉक्टरांची भूमिका त्या पेशंटचा फॉलोअप घेणे. तो पेशंट बरा आहे किंवा नाही मग त्या मालकाच्या संपर्कात राहणे. डॉक्टरांना शक्य नसेल त्याच्यासाठी कोणीतरी माणसाची नेमणूक करणे, त्याच्यावरती जबाबदारी सोपवणं. असं काही केलं तरच डॉक्टर आणि पशुमालक यांच्यामध्ये सुसंवाद राखला जाईल आणि या संवादातूनच पशुधन वाचेल. मग जे काही मोठे पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांनी कमी डिग्रीच्या डॉक्टर्सना किंवा पशुवैद्यकीय सेवा करणाऱ्या लोकांना जरी अशी सेवा देण्याची मुभा दिली तरी सुद्धा त्यांचं काम हलकं होईल, पेशंटचा फॉलोअप होईल, त्याला सर्व्हिस वेळच्या वेळी मिळेल. ते कशा पद्धतीची करावी याच्याबद्दलचं ज्ञान, याच्याबद्दलची माहिती त्या पशुवैद्यकांनी त्या डॉक्टरशी पुरवावी. म्हणजे माझं पशुधन वाचेल असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी तुम्हाला चांगली सेवा मिळवायची असेल मोठ्या दवाखान्यामधली तर तुम्हाला डॉक्टर्सना बोलतं करावं लागेल आणि स्वतःला मुख्याची भूमिका घ्यावी लागेल. आणि असं केलं तरच त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. अन्यथा तुम्हाला उत्तरं दिली जाणार नाही. तुम्ही म्हणू शकता डॉक्टर तुम्ही ही पदवी ज्याच्यासाठी घेतलेली आहे त्या पदवीचं ज्ञान वापरा, तुम्हाला हे आलंच पाहिजे आणि हे काय येऊ नये. तुम्ही मोठ्या डिग्री आणि पदव्या मिळवले कसे, तुम्हाला शासनानं नेमस्त केलं कसं, तुम्ही या पदापर्यंत पोहोचला कसे. वयानुरूप कालावधी वाढला की प्रमोशन वाढलं. प्रमोशन वाढलं याचा अर्थ त्याचं ज्ञान वाढलं हा गैरसमज आहे. प्रमोशन म्हणजे त्यांच्या पगारात झालेली वाढ आणि त्या प्रमोशनवरून आणखी मोठं प्रमोशन, त्यातूनही पुढे वाढलेली पगारातली वाढ. मग सर्व डॉक्टरांच्या वरचा पशुसंवर्धन अधिकारी
त्याच्याही पगारामध्ये वाढलेली हो. परंतु या वरच्या अधिकाऱ्याचं काम जे असतं खालच्या लोकांच्या पर्यंत पोहोचणं आणि त्यांची देखभाल करणं, त्यांच्यावर लक्ष करणं, हे नेमकं कसं चाललंय, काय होतं हे बघितलं पाहिजे. नाहीतर हे पशुधन महाराष्ट्रात खूप वाढलेलं आहे. या शेतकऱ्याचा आवाज खूप मोठा आहे आणि असे मोठे आवाज शासनाने वाढून देऊ नये यासाठी पशुवैद्यकांना परिपूर्ण बनवावे, घडवावे. ज्यांच्यामध्ये उणीवा आहेत त्या दूर कराव्यात ही पहिल्यांदा विनंती. ज्यांच्यामध्ये उणीवा नाहीतच त्यांची आम्ही माफी सुद्धा मागू. परंतु ज्यांच्यामध्ये काही थोडेसे वेगवेगळे गुण असतील तर त्यांनी टाकायला शिकलं पाहिजे. स्वतःचा अभ्यास कमी असेल तर वाढवला पाहिजे. तुम्ही ज्या नवीन पिढीला शिकवणार आहात त्या पिढीचं ज्ञान वाढवलं पाहिजे. याचा अर्थ जे BVSC ट्रेनर असतात, जे ट्रेनिंग घेणारे असतात किंवा जे LSS झालेले असतात त्यांना एक 10-15 वर्ष विषयाचं ज्ञान त्यांनी घेतलेलं असते. त्याने तयार केलं पाहिजे, त्यांना ज्ञान दिलं पाहिजे. आणि तुम्हाला प्रत्यक्षात चांगला अनुभव येण्यासाठी 15-20 वर्षाचा कालावधी लागतो. 20 वर्ष जाऊ लागतात. आज मी स्वतः LSS डिप्लोमा DRDA सातारा यांच्या मार्फत केलेला 1990चा डिप्लोमा हा माझ्या 16 विषयांच्या ज्ञानामुळं जे काही मला ऑल सब्जेक्ट्स होते ज्याच्यामध्ये सर्व विषयांचं ज्ञान असल्यामुळं ते पशुवैद्यकीय ज्ञान मी वापरत आणतोय आणि तळागाळातील लोकांची सेवा करतो. तिथं खूप मोठी गर्दी झाली पाहिजे वगैरे असं काही त्या ठिकाणी नसते. उलट या ठिकाणी मोठमोठ्या डॉक्टरांच्याकडे, मोठमोठ्या हॉस्पिटलला पुढे जा, चांगल्यांची मदत घ्या, तज्ज्ञांची मदत घ्या, काही सल्ला दिला जातो. तिथं कोणत्याही जनावरांना मरणोत्तर उपचार दिला जातो. आणखी एक विषय असा, पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये खरं तर जनावर काय प्रत्येक चांगल्या खरोखर संपन्न असते असं नाही. काय अवघड जनावर असतं, त्यांना कसं काबूत आणायचं त्याचं ज्ञान त्या पशुवैद्यकांना असते, त्यांच्या कंपाऊंडरना असते. चार प्रकारचे जे कोणी पशुवैद्यकीय डॉक्टर्स असतील त्यांनाही हे ज्ञान या प्रकारचं ज्ञान असतं. पण त्यांनी अशा प्राण्यांना कसं हाताळावं हे ज्ञान त्यांनी अनुभवात आणायला पाहिजे. खरं तर दवाखान्याच्या समोरच एक पाटी लिहिलेलं असते किंवा एक बोर्ड लिहिलेला असतो. या दवाखान्यामध्ये तुमच्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाल्यास किंवा दगावल्यास शासन जबाबदार नाही. याचा अर्थ असा होतो की समजा बायचान्स डॉक्टरांच्याकडून सपोज डॉक्टरांच्याकडून पोलीस इंजेक्शन दिलं आणि डेड झालं. सपोज एखादं जनावरांनी मोठमोठ्या उड्या घेतल्या दवाखान्यामध्ये, दवाखान्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये उड्या घेतल्या, धडपडलं, शिंग मोडलं, पाय मोडलं तर काही हरकत नाही, त्याच्या अवकळपणामुळे ते होऊ शकेल. परंतु त्याच दवाखान्यामध्ये तीच सुविधा त्या पशुपालकांना मोफत मिळाली पाहिजे असं माझं मत आहे. मित्रांनो, सर्वांच्यासाठी आणि विशेष करून बैलगाडा मालकांच्यासाठी आणखी एक मुद्दा मला या ठिकाणी मांडावा वाटतो. तो महत्वाचा असा आहे की ज्या ज्या ठिकाणी आयोजकांनी बैलगाडा शर्यती भरवलेले आहेत त्या ठिकाणी पशुवैद्यकांचं सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, ज्याला तंदुरुस्त आरोग्याचं सर्टिफिकेट, की ज्या सर्टिफिकेटमध्ये त्याचं वय, जात, रंग, शिंग, आरोग्य स्थिती, सर्व प्रकारची माहिती त्या फॉर्ममध्ये लिहिलेली असते. आणि अशा पदवीधारक पशुवैद्यकांनी दिलेली सर्टिफिकेट्स कळवण्यासाठी सर एक ड्राईव्ह धरली जाते. मला एक प्रश्न विचारायचा आहे की या मैदानामधून कितीतरी जनावरांना, कितीतरी प्राण्यांना बैलगाडी चाकून बाहेर गेली, खड्ड्यात गेली, झाडावर आदळली, एकमेकावर धडकली, गाडी ठेचकळून बैल पडली, पाय मोडले, शिंग मोडले, दुखापत झाली, तर याच्यासाठी सुद्धा
त्या ठिकाणी जे फी घेण्यासाठी जे डॉक्टर्स उपलब्ध असतात त्याच पशुवैद्यकांचं काम आहे या ठिकाणी जनावरांना तातडीची सेवा आपण दिली पाहिजे. तिथं दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांची गरज नसावी किंवा नसायला पाहिजे. कारण तुम्ही जे पैसे ही स्वरूपातले जे गोळा करता त्याचा वापर त्या पशूंच्यासाठी करावा ही मी डॉक्टरांना या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि बैलगाडा शर्यत आयोजकांनी सुद्धा पशुमालकांना या ठिकाणी अर्थसहाय्य म्हणून मदत करावी, तरच पशुमालक वाचेल